येते नांदेडमध्ये मंदिरात 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला जातोय। 4000 रुपये मिळणार म्हणून बोलावलं अशी महिलांची माहिती आहे। कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवल्याचं देखील महिलांनी सांगितलेलं आहे। नांदेडच्या धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरातील हा सगळा प्रकार आहे। या मंदिरामध्ये 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला जातोय। तर 4000 रुपये मिळणार असं सांगून बोलावल्याची महिलांची माहिती आहे। मंगळ काळात काही मतदारांना कोण ठेवलं होतं ती बातमी आपण दाखवली आणि त्या मतदारांना केलेल्या आरोपानुसार भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना कोण ठेवलं होतं। मात्र तसाच दुसरा काही प्रकार आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो। आता मी धर्माबाद शहरातील गोरोबा काका मंदिरात आहे आणि या सगळ्या महिला जे ते या ठिकाणी सकाळपासून बसल्यात। या महिलांचे सुद्धा काही आरोप आहेत की काहीतरी लोकांनी यांना आमिष दाखवलं आणि ह्या महिला सकाळपासून जे ते या ठिकाणी बसल्यात, पण त्यांना इथून बाहेर जाता येत नाहीये। हे कोंडून जरी नसल्या तरी जे ते नजरकैदेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मावशी, काय नाव आहे, कधीपासून इथं बसल्यात आणि कशासाठी बसल्यात? देवाचा काय कार्यक्रम आहे का मंदिरात? नाही 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 बोला, सांगा। नाही नाही काहीच कार्यक्रम नाही, काय नाही। फक्त आम्ही कब्ब शिकून बसल्या। कब्ब शिवाल्यानं म्हणलं की आम्हाला बाई तुम्ही इथं बसा, आम्ही तुमच्या पस्तर आम्ही पोहोचू शकता। कोण म्हणलं तुम्हाला तसं? कब्ब शिवाले पण ओळखी असेल ना कोणी? नाही सर, कोण की काय नाही, येऊलाच नाही। सगळे येऊ लागलो तुम्हाला येता। कोण? किसन बेलूरकर। किती वाजल्यापासून बसले ताई? कसं काय सर? 7 वाजल्यापासून? मग काय खाणं पिणं? काय नाही सर, काय नाही बरं, नेमकं ते काय 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 म्हणले होते? काय म्हणजे कशामुळे बसा म्हणले होते? ते येऊ लागले प्रसाद तुम्हाला देतो। प्रसाद? हा म्हणजे मंदिरात बसा तुम्हाला प्रसाद देतो? हा हा बरं, म्हणजे अजून प्रसाद आला नाही? 2 वाजले तरी? आला नाही मला। म्हणजे आता किती वाजले बघा पहा, आता 1 वाजलाय। सकाळी 7 वाजल्यापासून बसले, अजून तुम्हाला प्रसाद नाही मिळाला? नाही 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 भेटायला। आणि टायर पट्टा सुद्धा आम्हाला असं प्रसाद तुमच्या पस्तर पोहोचू शकते म्हणून बी म्हणूच लागलेत, पण की येईना हालेत। आम्ही काय झालं म्हणलं की नाही, त्याने म्हणा थोडं थांबा, पोहोचते, थोडं थांबा, तुमच्या माणसा पैसे दिले असं म्हणले। तुमच्या जातीचे पैसे तुमच्या माणसापाशी दिलेत। आता आमच्या घरापाशी आपल्या मुसलमान समाज आहे, मग त्याने त्याच्या समाजामध्ये पैसे वाटला देता। मग आमचे पैसे काय झाले म्हणले की तुमच्या समाजापेक्षा तुमचे पैसे दिले। आता खरं तर नाही का, मला समाजाचा विषय काढायचा नाही, पण तुम्ही कोणत्या समाजाचे आहेत? कुंभार समाजाचे। कुंभार समाजाचे? हा, म्हणून त्याच्यामुळे गोरोबा काका मंदिरात बसले। तर आम्हाला सगळ्याला पैसे आलेत माझ्या गलीमध्ये, फक्त मला पैसे आले नाहीत। कस काम? तुम्हाला किती रुपये देतो म्हणले होते? आम्हाला 4000 म्हणजे। एका जणाला? हो, बरं, कोण म्हणलं होतं? आम्हाला दायर पटाणाचे माणसं म्हणजे ता घरी आता वाटप करायला आणि तुम्ही किती दिले म्हणजे आमच्या समोर दिले ता 2 माणसाला 8000। तर आमचे पैसे आले नाहीत म्हणजे तर थांबा, तुमचे माणसं तुमचे पैसे घेऊन येऊ लागतात। पैसे दिल्यावर कोणाला मतदान करायला सांगितलं होतं? आम्हाला कबशीला पैसा हो। निश्चित आपण बघतो ह्या महिलांचे आरोप आहेत की कब्बशीवाल्या कोणीतरी उमेदवारांनी यांना सकाळपासून जे आहे ते या मंदिरात थांबवले। आपण बघतो या ठिकाणी महिला आहेत आणि बाहेर जरी बघितलं तर बाहेर सुद्धा अनेक महिला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण बाहेरचं सुद्धा या ठिकाणी चित्र पाहतोय। मात्र धर्माबाद शहरातील हे सगळं जे आहे ते अराजकता आपण म्हणता येईल याला। खरं तर ह्या महिला ज्या आहेत त्या कोंडून जरी ठेवल्या असतील तरी ह्या सगळ्या महिला मात्र नजरकैदेत आहेत, एवढं नक्की आहेत। नजरकैदेत आहेत मात्र एवढी नक्की आपल्याला पाहायला मिळतं। नजरकैदेत आहेत एवढं नक्की आहे। आपण बाहेर सुद्धा या ठिकाणी महिला पाहतोय। ह्या सगळ्या महिला ज्या या ठिकाणी सकाळपासून बसल्या। आजी, कशाला बसल्या? माझं 17 नगर मध्ये आज 20 वर्षापासून नाव आहे। हो, माझं नाव वगळून टाकलेत, मला पावती दिलं नाही, काहीच नाही, रुपये नाही। आणि तुम्ही तर कशाला बसल्या मग? मग इथंच बसायचं ना मला। कुठं बस कशाला? मला आता त्या कस काय वगळलं, कुठं गेलं? बरं, ते तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे। हा, वेगळा नाव सगळ्याच एकच होय। निश्चित आपण बघतोय यांचं म्हणणं आहे की माझं नाव नाही। मात्र ज्या महिलांसोबत आपण चर्चा केली त्यांना जे आहे ते पैशाचं आमिष दाखवण्यात आलं होतं। तब्बल 4000 रुपये त्यांना देण्यात येणार होते त्यांच्या आरोपानुसार आणि कब्बश या चिन्हाला मतदान करण्यासाठी त्यांना इथे थांबवण्यात आले। आता यावर पोलीस पुन्हा काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र धर्माबाद मधील निवडणूक ही आपण पाहतोय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धर्माबाद, नांदेड।